गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळ सकाळी मस्त अशी मी आज आप्पे बनवते। तर खूप दिवसातून बनवायला घेतलेत मी आप्पे। आणि आधी कसं आहे, मी तांदूळ डाळ हे आधी घरी भिजवत होते, पण आता ते भिजवायचं लक्षात पण राहत नाही आणि वेळ पण भेटत नाही, आणि मेन म्हणजे लक्षात राहत नाही। त्यामुळे मी हे रेडीमेडच पीठ आणलं होतं आणि सकाळ सकाळी मी मस्त असे आप्पे बनवते। आणि एकदा तर असं पीठ आलं होतं हे रेडीमेड की डोसा केलं तर डोसा नाही बनला, आप्पे केले तर आप्पे नाही बनले, इडली केली तर इडली नाही बनली। हे असं एकदा पीठ भेटलं होतं मला रेडीमेड, आणि इतका राग आला होता मला। डोशाचे 3 तवे चेंज केले होते आणि हे आप्प्याचं 4थं भांडं, असे 4-5 भांडे घाण झाले होते। एवढं ते पीठ खराब होतं आणि त्यामुळं माझा इतका मूड गेला होता हे करायचं। त्यामुळं ते करायच्या म्हणजे मी रेडीमेड पीठ आणायच्या नादी लागत नाही किंवा ह्या गोष्टी शक्यतो करायला जात नाही, कारण ह्या गोष्टींना वेळ खाऊ आहेत, पण कधीतरी करते। तर आज सकाळ सकाळी करायला घेतले आणि चांगले एकदम छान आले। तर पाहू शकताय मस्त। आणि मी थोडंसं टाकतानाच थोडंसं तेल जास्त टाकलं, कारण म्हणजे परत हे पलटी मारतो ना आपण आप्पे, तर त्याच्यानंतर परत ते तेल आपल्याला टाकत बसायला नको। त्यामुळे मी एकदाच थोडं थोडं टाकून देते आणि छान असे आप्पे झालेले आहेत। कुणालच्या डब्यासाठी सुद्धा हेच द्यायचं होतं आणि आम्हाला सगळ्यांना खायला सुद्धा हेच मी बनवलं होतं सकाळी। तर चला मस्त असे मी बनवून घेते आणि मी सुद्धा नाश्ता करून घेते। आणि ते पलटी मारून झाल्यानंतर बघा कसले भारी दिसतायत, मस्त फ्लपी झाले होते आणि मस्त छान फुगले होते। तर छानच झाले होते। मागच्या वेळेस ना हे करताना इतकं माझं डोकं फिरलं होतं काय सांगू। तर आता छान झाले त्यावेळेस। तर कुणाल इथे रेडी झालाय स्कूलला जायला, आणि कुणालच्या बॅगेचं इतकं वजन आहे आणि त्याच्यामध्ये अजून टिफिन बॅग वेगळी, काय सांगायला नको। पोरगं झाले बारीक आणि बॅग झाले मोठी, तर काय करणार असं। चला कुणाल तर निघाला आता स्कूलला। चला तर आता सगळ्यांचं आवरून देऊन झालं, आता मी सुद्धा नाश्ता करून घेते। आणि थोडीशी गोडसर चटणी आवडते कुणालला, त्यामुळे मी तशीच बनवते, खूप छान होते। मी बऱ्याच वेळा दाखवले रेसिपी पण माझी। चला तर आता सगळ्यांचं झालं आवरून, 11:30 वाजता मी खाऊन जाते। दुपारी आल्यानंतर कधी जेवते कधी नाही। नमस्कार मंडळी, मी नंदिनी। तर चला सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे, आणि सुरुवात झाली आहे तर कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत, जे ते आपापल्या ड्युटीवर शाळेवर गेलेले आहेत। मला सुद्धा जायचं आहे, पण त्याआधी थोडासा मला वेळ आहे। तर आम्ही इथे नवीन घरात राहायला आल्यापासून ना आमचे डॉक्युमेंट्स केलेच नव्हते, तर आता हळूहळू मी करते, मला जसं वेळ भेटेल किंवा म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या गोष्टी होतातच असं नाही। तर माझं आणि माझ्या मिस्टरांचं आधार कार्डवरचं ॲड्रेस नवीन घरचं करून घेतलंय, पण आता फक्त कुणालचं राहिलंय। आणि मध्ये 1-2 महिने दवाखान्यामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये हे कुणालचं करायचं राहून गेलं। तर आता मी कुणालचं पण आता आधार कार्ड करायला म्हणजे ॲड्रेस चेंज करायचा आहे ना आधार कार्डवरचा, त्याचा आमच्या दोघांचं झालं, त्याचं राहिलं आहे। तर आता म्हटलं त्याचं पण करायला देऊन येते। बघा कुणालचं लहानपणीचं आधार कार्ड, म्हणजे कधी 5 वर्षाचा झाल्यानंतर परत नवीन अपडेट करावं लागतं ना, तर नवीन काढलं होतं। इतका छोटासा दिसतोय त्याच्यामध्ये आणि आता इतका मोठा झालाय। तरी कुणालची तब्येत अजून काही सुधरत नाहीये, कारण कुणाल आहे 7वीला आणि तो 5वीला असल्यासारखा वाटतोय। तर असं चला होईल हळूहळू। चला तर मी हे देऊन येते आणि आल्यानंतर बाकीचं आवरून मग जाईन माझ्या ड्युटीवर। चला तर बाय बाय। बघा मंडळी, मी ऑनलाईन काही गोष्टी मागवल्या होत्या छोट्या छोट्याच। हे बघा, मी 7 घोड्यांचं आहे ना की होल्डर मागवलं होतं। तर छान आहे, जास्त मोठं पण नाही आणि असं जास्त छोटं पण नाही। हा लाईटचा बोर्ड आहे त्याच्याबरोबर, म्हणजे तेवढाच छान, एकदम मोठा नाही आहे। तर अजून पण मी 1-2 गोष्टी मागवलेल्या आहेत। आणि हे बघा इथे आहे ना, मी हे जे की होल्डर लावलं आहे तिथं खिळेसुद्धा मारायची गरज नाही आहे। मी ते काय केलं आहे म्हणजे काय आहे ते दाखवतेच तुम्हाला, 1 मिनटं। आणि हे बघा, हे पडदेसुद्धा आहेत ना, मी ऑनलाईनच मागवले होते, तुम्हाला दाखवते कसे आहेत। मला वाटलं नव्हतं की याची एवढी छान क्वालिटी येईल म्हणून। हे बघा, असा वरती विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे आणि हे पडदे असे आहेत। खूप म्हणजे
जो भिंतीचा कलर आहे तसेच पडदे मी मागवले होते आणि इतके सुंदर आलेत ना, इतके छान दिसतात घरामध्ये. आणि मला वाटलं नव्हतं याची क्वालिटी एवढी छान येईल म्हणून, पण क्वालिटी एकदम मस्त आली. आणि मला वाटतंय जेमतेम 300 रुपयात काहीतरी मी मागवले होते आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आली, एकदम मस्त आहे. मला वाटलं नव्हतं एवढी छान येईल म्हणून. चला तर मी एक बाकीच्या पण गोष्टी दाखवते. तर हे बघा, मी जे तुम्हाला म्हटलं ना की ते घोड्याचं जे की होल्डर लावलेलं आहे ना, तर त्याला खिळे मारायची गरज पडली नाही आहे. कारण की हे बघा, हे असं एकदम ट्रान्सपरंट आहे आणि त्याला असं हे चिकटवायचं. हे मागचं काढलं की हे व्यवस्थित एकदम घट्ट चिकटलं जातं आहे. एकदम छान आहे आणि एकदम घट्ट चिकटपणा आहे त्याला. आणि अजून एक मी मागवलं होतं, हे बघा, हे असं सजावटीसाठी सुंदर आहे एकदम. मला खूप जास्त आवडलं होतं आणि खूप दिवस झालं मला मागवायचं होतं. तर हे असे सगळे आहेत, पण छान आहेत दिसायला, पण ह्याचा लुक एकदम छान येतोय. म्हणजे कुठेही आपण सजावट करू शकतो. समजा देवघराला म्हणा किंवा आपलं मेन डोअरला बाहेर किंवा कुठेही आपण सजावट याच्याने करू शकतो आणि एकदम सुंदर दिसतं. याचा कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे. तर हे असे मी किती आहेत, हे 6 आहेत. हे असे 6 आहेत आणि त्याची डिझाईन आणि फिनिशिंग आणि कलर बघा एकदम छान आहे. आणि हे सुद्धा आहे ना चिकटवण्यासाठी म्हणजे चांगलं आहे. एकदम जास्त पण वजन थोडी झेपणार आहे त्याला, पण चांगलं आहे ते त्यातलं त्यात त्याच्या रेटच्या मानाने. तर चला, आता आले मी गहू घ्यायला. दळण ठेवायचं होतं मला. तर आंबेगावामध्ये किराणा दुकान आहे ना, बरेच मोठे मोठे आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त लांब जायची गरज नाही. त्यामुळे गेटच्या बाहेर आलो की सगळ्या गोष्टी सहज अवेलेबल आहेत. त्यामुळे मी जास्त काही गोष्टी अशा स्टॉक करून ठेवत नाही, जास्तीत जास्त आणून ठेवत नाही. जेव्हा लागतात तेव्हा त्या मी गोष्टी घेते, कारण सगळ्या गोष्टी जवळच आहेत त्यामुळं. तर चला, आता गहू वगैरे घेते, दळायला ठेवते आणि चला तर मग. तर मी आले बघा पिठाच्या गिरणीमध्ये दळण ठेवायला. इतक्या छोट्या जागेत त्यांनी ना ही गिरणी उघडलेली आहे. खूप छोटी जागा आहे, मी व्यवस्थित व्हिडिओ दाखवला नाही, परत कधी दाखवेन. खूप छोटी जागा आहे आणि तेवढ्यामध्ये त्यांनी चालू केलंय. कुणालला सायकल घेतल्यापासून कुणालला एवढ्या जोरात सायकल चालवत आहे ना. बाहेर कसं आहे, खूप गर्दी असते ना, त्यामुळे त्याला शक्यतो बाहेर खेळायला, त्यामुळे तो सोसायटीमध्ये इथंच फेऱ्या मारत असतो. सोसायटीमध्ये काही एवढं खेळता येत नाही, आपलं तेवढंच खेळतंय थोडा वेळ. कसं चाललंय खेळायचं. आता आले मी घरी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. तर सकाळीच मी 1-2-3 चपात्या मी जास्त बनवून ठेवत असते आणि संध्याकाळी जास्त वेळ जाऊ नये त्यासाठी मी सकाळीच तेवढं 2-3 चपात्या बनवते. तर आता मी फक्त मसाले भात बनवणार आहे. तर त्यासाठी मी तांदूळ भिजवायला ठेवते आणि त्याच्यामध्येच आहे ना थोडीशी मसूर डाळ आणि तूर डाळ हे सुद्धा मी भिजत टाकणार आहे. छान लागतं मसाले भातामध्ये असं पण. म्हणजे पुलाव नाही करणार आहे मी, मसाले भात करणार आहे काही भाज्या टाकून. तर ह्या पण डाळी मी टाकून घेते पाण्यामध्ये एक 10-15 मिनिटं, म्हणजे माझी तयारी होईपर्यंत ते भिजवायला ठेवून देते. तर मी आता दुसऱ्या साईडला घेणार आहे काही भाज्या, म्हणजेच कोबी, गाजर, कांदा, टोमॅटो, जे काय आपल्याकडे भाज्या असतील, आलं, लसूण, कढीपत्ता, जे काय असतील त्या आपण भाज्या टाकून करायचं. आणि तर मी यासाठी एवढं साहित्य घेतलं आहे. आता हे सगळं मी आधी कट करून घेते. चला तर तयारी झाली. आता जे काय मसाले भातामध्ये टाकायचं आहे ते मी कट करून इथं ठेवलं आहे. कढीपत्ता, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि इथं कोबी आणि गाजर हे मी पाण्यात टाकून ठेवलं. तर आता मी फोडणी देते भाताला. सगळे भाज्या टाकून घेतल्या, मसाले टाकून घेतले आणि याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट याचा वापर करणार नाहीये. याच्यामध्ये हिरवी मिरची मी मधनं कट करून टाकलेली आहे आणि म्हणजे असा पांढरा भात करणार आहे, त्यामुळं लाल तिखट किंवा हळद हे टाकलेलं नाहीये.
तिकडे कुकर होत होता आणि त्याच्यानंतर म्हटलं आता सकाळसाठी भाजी वगैरे निवडून ठेवावी, त्यासाठी मी भाजी घेतली एक निवडायला आणि कोथिंबीर, आणि त्याच्यासोबतच जे काही दळण आणलं होतं ते डब्बा घासून ठेवला होता, तर तो मी डब्यामध्ये आता भरून ठेवते आणि भाजीसुद्धा निवडून घेते. त्याच्यानंतर कुणाल आणि कुणालचे पप्पा आलं की जेवायचं, बाकीचं आवरायचं आणि मग कामाला, म्हणजे दिवसाच्या कामाचा शेवट हा जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे घासून झाले की मग दिवसाचा शेवट झाला. मग दुसऱ्या दिवसापासून अजून तेच रुटीन चालू. चला तर बाय बाय. कुणाल, भात चांगलं झालंय का? नक्की का? कुणालला आहे ना, काय कुणालला आहे ना, हे भातात असं भाज्या टाकून केलेलं भात आहे ना, लई कंटाळ येतं त्याला भाज्या खायला. नाही, त्याला ते भातात भाज्या टाकून केलं की ते भाज्या खायला लई कंटाळ येते. त्याला चिकन नूडल्स आवडते खायला. इकडं बघ, खाणार ना त्यातले भाज्या? काय तोंड बघा, खायचं रे कुणाल. मग कसं तू मोठा होणार? कुणाल आमचं 7वीला वाटतंय का बघा, सांगा जरा. 5वीला असल्यासारखं वाटतंय मला तर. 7वीला पोरग एवढं एवढं दिसतंय, कारण खात नाही नीट. खा बरं का त्यातले भाज्या पण. चल जेवण करायचं आहे अजून. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.